नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे या ब्लॉग मध्ये. तर आज सेम डे ज्या दिवशी आम्ही बिर्याणी बनवलेली घरी आणि आता आम्ही संध्याकाळी म्हणजे रात्रीचे वाजलेले आहेत 8 आणि आम्ही चाललेलो आहोत परत एकदा इनसेपरेबल जर्नीला भेटायला. येस. सो शिवानी आणि चेतनला आमचा ऍक्च्युअली प्लॅन वेगळा होता आधी, पण काही कारणाने उशीर झाला वगैरे वगैरे ब्ला ब्ला ब्ला. सो आम्ही आता घरीच भेटणार आहोत आणि खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत आणि बघू की काही एंटरटेनमेंट तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो का, आम्ही नक्की बघू. नाही तर अदरवाईज इट विल बी अ फन सेशन फॉर अस. खूप वेळ बोलणं, खूप गप्पा मारणं हेच आम्ही करणार आहोत. तर लेट्स गो गाईज. काय घेते? आता मी विचार करते ते डाएट वरती आहेत की नाही आहेत, पण आता घेऊन टाकू आपण. मला तर वाटतं की स्वीट नको घ्यायला, कारण ते दोघं ऑलरेडी स्वीट आहेत. नमकीन घेऊ. मग काहीतरी नमकीन चटपटा घेऊ आपण. बिकॉज एक प्रत्येक महाराष्ट्रीयन किंवा प्रत्येक एक कल्चर असतं की कोणाच्या घरी तरी फर्स्ट टाइम आपण जातो खाली हात नसतं जायचं, काहीतरी घेऊन जायचं असतं. ते एक एथिक्स बोलू शकतो आपण. बघा का माणूस टेस्ट करून बघा. रसमलाई चांगली आहे का? हो, ओव्हर पाहिजे तुला? ऍक्टिंग. हा, मला मी मागितली होती टेस्ट करायला, चांगली असेल तर ठीक आहे. पॅक करा. किती घेऊ? We check. Let's go. लेट्स गो. पडलंय मक्कार. Where are you guys? वेलकम. वेलकम भाई. काय आम्हीच तुम्हाला वेलकम करतोय. हाय. हो, तू का खायला? काय म्हणतो भाई? भाई बढिया भाई. खूप सारे गप्पा मारून मॅडम दमली आहे आणि आणि भूक लागली, स्वतः आणलेली स्वतःच रसमलाई मागून- स्टार्ट स्वतःच केलेली. मागून खात पण आहे. बिचाऱ्या शेवटला आपण बाहेर जायच्या आधी रसमलाई खाऊया का? हा यार मला भूक लागली नाही. ऑलमोस्ट 9:30 वाजलेत. आम्ही गप्पा मारायच्या नादात विसरून गेलो की उशीर झाले आणि भूक पण लागलेली. गाईज. येस, वेलकम चेतन बाय. आणि मस्त मॅच पण चालले. मॅच बघत बघत आम्ही टाइमपास केला, खूप सारा गप्पा मारल्यात आणि आता आम्ही चाललोय बाहेर. भूक लागली कारण खूप सारी. हिला झाली सर्दी अचानक आणि चेतन दादांचं गुडगुड म्हणून हा आम्ही पण ब्लॅक ट्विनिंग झालंय. तुमचं नाहीये. गुडगुड झालंय जरा. गुडगुड झालंय. बिचारा आम्ही आलो तेव्हा एकदम ड्रेन्ड आउट होता, बट आता हळूहळू एनर्जी रिस्टोर झाली. हे रसमलाई एनर्जी इज बॅक. हा. हा मी तेच बोललो, आलं तेव्हा बॅटरी डाऊन होती या लोकांची. आता बॅटरी थोडी चार्ज झाली, आता सुरू झालेलं. आता आम्ही चाललोय बाहेर, मस्त खाऊया आणि अजून एनर्जी रिस्टोर आम्ही आता करूया. सांगू तुम्हाला की कुठे चाललोय आम्ही आणि एकदम मस्त जागेवर चाललेलो आहे. येस. आता वगैरे सगळं बनवायचं मला पडतं. थोडं टाइम काय या पोरींला फ्री मिळाला, झालं आउटफिट चेक चालू. अरे ती लिफ्ट ओरडतीये खालून, लोक बोलत आहेत तिला जाऊ द्या. काय तुम लोग. ठीक आहे चला, थँक्यू. बट तुम्ही लिफ्ट बोलवली आमच्यासाठी. आर वी वेअर आर वी वी आर यांचा जसं चेतन बोलला की त्यांच्या सेकंड पॅन कार्डवरच्या सेकंड ॲड्रेसवरती आम्ही आलो. फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम. फिनिक्स मिलेनियम. फिनिक्स चालेल. मिलेनियम. येस. यांनी आम्हाला पिझ्झा घेऊन खायला घेऊन आले फिनिक्स मिलेनियम मॉलमध्ये. सीन ओनाज ना. सीन ओनाजला चाललो आम्ही. आणि भाई तुम्ही बघितलं का मॅप मध्ये 10ला बंद होतंय. किती वाजले आले आता? कारण की 2 मिनिटं बाकी दुसरं आहे. काहीतरी एक्सप्लोर करू ना. 9:59 झालेत. 1 मिनिटामध्ये बंद होणार आहे. 1 वाजता बंद होणार. मी ऐकलं माझं काय. 1 मिनिट. फायनली भेटलंय. लकीली चालू आहे. तुमचं दोघींचं गुड लक की आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणून तुम्हाला भेटलंय खायला. अरे बापरे, बिचाऱ्या बायकोला उठवलं इथं बसला का मॅच बघायची. कारण आता रोहित कोहली म्हणते मी, रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघं पण खेळतात. आणि रोहित शर्मा इज ऑन 96 काय 97 झाला आता जस्ट. त्याला माहित नव्हतं, मी फक्त बोललो मागं मॅच चालतो आणलंय. शिवानी इकडे बस. मला असं वाटलं की तुझ्याकडनं इनपुट यायला पाहिजे. मला दिसलंच नाही, मी मॅच नव्हती बघत. 97 ये 100 झाले बाई. तर हा आहे नंबर 6 आणि हा आहे नंबर 9 जो की आहे व्हेज. ते घासपूस बघूनच कळते की तो व्हेज आहे.
व्हेज आहे शिवानीसाठी, कारण ती नॉनव्हेज खात नाही. काय नंबर 3 बोलला होता ना. 9 आणि 6. तर हा मी ट्राय केलेला आहे, तू खाऊन बघ, आवडेल तुला. ते रॅबिट व्हेज खातो ना म्हणून तुला घासपूस दिलाय त्यांनी, लिटरली घासपूस दिलाय व्हेज. आवडेल नक्की खा. म्हणजे लास्ट टाइम यांनी सजेस्ट केलेलं प्लेसला ब्लू टॉकायला आणि आम्हाला तिथलं कोरियन पण खूप आवडलं. तर आज आम्ही सजेस्ट केलेल्या प्लेसवर हे दोघं आले, तर यांना फूड आवडते का बघू आपण. नक्की आवडेल. हो, हाऊ इज द टेस्ट? टेस्ट बढिया आहे. मस्त आहे ना? एक नंबर आहे. तुला आवडला? व्हेज मी नाही ट्राय केला कधी. चांगलं आहे व्हेज. मला ॲक्च्युली नॉनव्हेजमध्ये पिझ्झा आवडत नाही. मी पिझ्झा नेहमी व्हेजच खातो, पण हा ॲक्च्युली चांगला आहे आणि मस्त वाटलं. हाऊज इट? कसा आहे घासपूस? चांगला आहे. नाव इट्स माय टर्न. तर दोघांना पण पिझ्झा जाम आवडला आणि यांनी डाएट सोडून दिलं, तर म्हणलं अजून यांचं डाएट खराब करू आपण. सो आम्ही ऑर्डर केलेला आहे तिरामिसू. बदला घेतलेला आहे. लास्ट टाइम जेव्हा भेटलो होतो ना तेव्हा खाल्लं नव्हतं. घेतलेला त्यांनी बदला म्हणजे पण मस्त बदला होता भाई, एकदम आवडलाय. बदला आवडलाय. पण मला खूप जास्त. आता हे तिरामिसू पण ट्राय करा. आम्ही लास्ट टाइम जी तिरामिसूची रील शूट केली ते इथलंच होतं, म्हणजे ते औंधमधलं होतं. आता आम्ही वाकडच्या फिनिक्समध्ये. लेट्स गो. मेल्टिंग आहे ना? लय मस्त आहे भाई, लय मस्त आहे. शिवानी म्हटली मी फक्त एक बाईट खाणार आहे, आता बघू. हा. मला मी खरं मला असं तुला वाटतं आवडेल जास्त, कारण की अजून एक ऑर्डर करायला लागेल. हिला पण आवडेल. असं थोडंसं असं वाईन टेस्ट येतात थोडंसं, म्हणजे हे काय बोलतात, फर्मेंटेड आहे ना जास्त. वाईन म्हणजे जेव्हा आपण खातो ना थोडं इकडे लागलं की तेव्हा येते. हां. त्याच्यात वाईन नसेल. जो नाही वाईन सारखं, म्हणजे तो फर्मेंटेड आहे जरा ते तिरामिसू, म्हणून तसं लागतं ते. एक नंबर आहे. आता मी खातो. हे ना किती सॅटिस्फाईंग वाटतं असं. मला आंबट का लागलं काय माहिती? हा. टँगी आहे. थोडंसं tangy आहे ना. ते बरं थांबेपर्यंत थांबायचा प्लॅन होता आमचा, बट मी 5चा आवाज दिला, यांना आवाजच जात नाही. आता यांचं तो वाला मोमेंट झाला आपल्यासारखा की क्रिकेट बघताना आम्ही बघत नव्हतो, आता यांना आवाज देतोय. त्यांचं दोघींचं काहीतरी चालू आहे, कामाचं बोलतंय. कामाचं बोला, पण सीन होण्यासाठी वर्कर जे आहे ना ते पॅक करून ते थांबलेत आपल्यासाठी लिटरली. बंद करावं लागतं ते. अजून एक group आहे. 11:30 वाजले. तर गाईज इथं आता आम्हाला कळलं की आज फिफाची मॅच तर आहे फायनल, बट थिएटर्समध्ये मॅच चालू आहे ती. लिटरली आम्हाला 3 मेसी चालत जाताना दिसले. आणि चेतनला खूप आणि चेतनला आता रिग्रेट होत आहे तू विचार की आधी का नाही कळालं. साऊंड इफेक्ट्स मध्ये गोल मारल्यानंतर आणि ती पब्लिक पण सगळे जर्सीज वगैरे घालून आले, फेकणार, डान्स करणार, मजा करणार. आणि इट्स लाईक त्यांची कॉमेंट्री खूप बढिया असते. हा, भारी असते. असे 3 मेसी चालत आणि फास्ट गेम असल्यामुळे ना, फास्ट गेम असल्यामुळे भाई तेवढी इंटेन्स असते मॅच. आणि थिएटर्समध्ये मॅच एक्सपिरियन्स करायची, ती पण फायनल खतरनाक मजा आली असते. अँड दॅट्स इट फॉर द डे. इट्स टाइम टू से बाय बाय, जे की आम्हाला आवडत नाहीये. मला असं वाटतं ना, आज ऍक्च्युली आपण खूप गप्पा गोष्टी केल्या हा. आणि मजा आली. असं पहिल्या दिवशीपेक्षा आजचा दिवस एकदम पहिला असा दिवस असा ना, स्लो होता. 3 तास ते मूवी मध्येच गेले. मूवी मध्ये गेलते पहिल्याच्या मूवी मध्येच गेलेले. सो यावेळी ऍक्च्युली आम्ही दुसरी ऍक्टिव्हिटी करणार होतो, बट आमचं म्हणजे सगळ्यांची तब्येत थोडीशी बिघडली. आणि गडबड चांगलं झाली. झालं की आम्हाला सगळ्यांना एकमेकांसोबत गाईज बोलायला मला असं वाटतं की पुण्यामध्ये थोडासा पाण्याचा इश्यू झालेला आहे, प्लस वेदर पण जरा चेंज झालाय. प्लीज तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गरम पाणी वगैरे गरम पाणी, चालू करा. उकळून पाणी प्यायला सकाळी बिसलेरी उठलं की आणून. गरम वगैरे पाणी प्या, चांगलं फूड खा, बाहेरचं अवॉइड करा, पाणीपुरी प्लीज अवॉइड करा. या ब्लॉगमध्ये जे पण तुम्ही बघितलेलं आहे हे तुम्ही नका करू प्लीज. हा. नाही खरं पावसामुळे मे बी पाणी खराब येते. पोटाचे आजार खूप लोकांना होत आहेत. मला खूप झालेलं लोकांना होत मला झालेलं आहे. तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घ्या. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा. आणि आम्ही पुढच्या आमच्या काय ऍक्टिव्हिटी करू पुढच्या मीटअप मध्ये आम्ही आमचं काय कुठली ऍक्टिव्हिटीज करू किंवा काही चॅलेंजेस आम्ही करू शकतो ते नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला काय बोलायचं आहे? आणि तुम्हाला आमचा ग्रुप कसा वाटला हे नक्की सांगा. लास्ट टाइम तुम्ही आम्हाला खूप जास्ती प्रेम दिलं गाईज, त्याच्यापेक्षा जास्त 2x 3x प्रेम आम्हाला द्या. खरंच यार. बाय. सो गाईज आम्ही त्यांना भेटलो आणि आज युजल असं वाटत होतं की आज सॉरी संडे. म्हणजे लास्ट मीटला पण असं झालं की संडेच होता आणि उद्या मंडे, यार लवकर घरी जायला लागेल. आज पण तसंच झालं, यार संडे आज लवकर घरी जायला लागलं, उद्या मंडे.
कारण की आमच्या गप्पा संपतच नव्हत्या. दिस इज द सेकंड मीट. दुसऱ्यांदा भेटलो तरी पण असं वाटतं की आम्ही जन्मोजन्मी एकमेकांना ओळखतो. इतकी म्हणजे असं छान वाटलंच नाही की friendship, first इतकी time छान भेटतोय, वाईब second मॅच time होते. भेटतोय. आणि काहीच म्हणजे मी सांगते लास्ट टाइम पण आम्ही त्यांना भेटलो तर त्याच्यानंतर आम्हाला इतक्या गोष्टी समजल्या किंवा आम्ही एवढे मोटिवेट झालो की बाबा हे दोघंच आहेत, इतकं छान सगळं मॅनेज करतात, तर आपण पण कुठेतरी अजून स्वतःला अजून बेटर बनवू शकतो. यावेळी पण आम्हाला सेम झालं की यांना भेटल्यानंतर आम्ही परत एकदा मोटिवेट झालो आणि परत एकदा असं वाटतं की आपण खूप काही करू शकतो आणि आपण करणार आहोत. म्हणजे असे फ्रेंड्स खूप जास्त गरजेचे असतात. म्हणजे माझ्या लाईफमध्ये तर मला पहिल्यापासूनच आय एम व्हेरी लकी अबाउट फ्रेंडशिप की मला माझे जेवढे पण फ्रेंड्स भेटले ते खूप खूप म्हणजे खूप जीव लावणारे फ्रेंड्स मिळाले. आणि मी पण ऑब्व्हियसली सगळ्यांवरती खूप जीव लावला. आणि बरोबर बोलली. हा गावांना करत असेल नाही, ब्लॉग अजिबात बघते आणि ब्लॉग बघताना मला कळलं की ही जर काही माझ्या केलं नाही, मी मुलीने करत सभ्य असेल. माणूस हा, केला. ऐकत होतो. हा तर मग फ्रेंड्स खूप गरजेचे आहेत आपल्या लाईफमध्ये. ते आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. म्हणजे कुठं ना कुठे एक छोटे छोटे एलिमेंट्स यांच्याकडून शिकायला मिळतात. खरंच. पॉझिटिव्हिटी येते, मोटिवेशन येतं. जसं लास्ट टाइम आम्ही यांना भेटलेलो त्यानंतर आमचं मोटिवेशन बूस्ट झालं. बूस्ट झालं मग कन्सिस्टंटली तुमच्यासाठी पण दर consistently आठवड्याला दर एव्हरी अल्टरनेट डे आम्ही व्लॉग्स आम्ही ब्लॉग्स टाकतोय. टाकत आहोत. म्हणजे खरंच. कुठं ना कुठं काहीतरी असं छोटीशी भेट जरी असली तरी त्यातून काहीतरी एक मोटिवेशन किंवा काहीतरी भेटत मिळतं. राहतं. खरंच प्रत्येक आणि तुमच्या प्रत्येक मित्राला हा ब्लॉग शेअर करा आणि त्यांना सांगा हाऊ मच यू आर इम्पॉर्टंट टू मी. आणि आम्ही खरंच खूप लकी आहोत की आम्हाला प्रत्येक स्टेज ऑफ लाईफ मध्ये खूप छान छान फ्रेंड्स मिळालेत. आणि माझे तर 11th 10th पासूनचे सुद्धा अजून सुद्धा फ्रेंड्स माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. तुझे आहे ना. येस कारण फ्रेंड्स आर इम्पॉर्टंट गाईज. सो दिस वॉज द ज्ञान फॉर द डे. ज्ञान फॉर द डे. Night. तुमचे फ्रेंड्स तुमच्या सोबत आयुष्यभर राहणार आहेत. सो त्यांना जपा, त्यांच्यासोबत खूप छान क्वालिटी टाइम स्पेंड करा. आणि हेच बोलून मी आजचा व्लॉग इथे संपत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. Subscribe आवडला करा. असेल तर नक्की शेअर करा. बोललो मी, परत एकदा बोलतो. आणि जर चॅनलला नवीन असेल आणि अजून सुद्धा सबस्क्राईब केलेलं नसेल तर हिट दॅट रेड बटन अँड डू सबस्क्राईब Now.